समारंभासाठी उपस्थित असलेले माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब, मंत्री मराठी भाषा विभाग आणि आपले उद्योग मंत्री सुद्धा महाराष्ट्राचे, त्याचबरोबर ज्यांच्या कल्पनेतनं हे बोधचिन्ह निर्माण झाले ते माननीय श्रीद फडणीस, ख्यातनाम हस्तचित्रकार, त्याचबरोबर माननीय प्राचार्य मिलिंदजी जोशी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, त्याचबरोबर श्रीमती सुनीता राजे पवार कार्यवाह, माझे मित्र आणि कार्याध्यक्ष माननीय विनोद कुलकर्णी, त्याचबरोबर श्री नंदकुमार सावंत कोषाध्यक्ष आणि इतर सर्व ज्येष्ठ साहित्यिक आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी पार पडलाय आणि बरेच योगायोग आहेत. विनोदनं सांगितले की हे साहित्य संमेलन आज 99 आमच्या इथं होते आणि ह्याचं बोधचिन्ह म्हणजे माननीय फडणवीस साहेब हे 100री त्यांनी गाठली आणि आम्ही आता बसलो होतो सगळे. ज्यावेळेला फडणवीस साहेब आले त्यावेळेला सगळ्यांनी, जोशी सरांनी पण सांगितलं की 100 पण 100री पार केलेल्यांनीच करायचंय असं. आताच त्यांच्याकडे सुनीता राजे पण तेच म्हणल्या की पुढचं पण आपल्याकडेच आहे. त्यामुळं हा एक योगायोग म्हणा की आज आम्हाला सातारकरांना या संमेलनाला हा माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सन्मान मिळाला. त्याचबरोबर उदय सामंत साहेब इथं आले. खरं म्हणजे ते माझे अनेक वर्षाचे मित्र आहेत. म्हणजे मला वाटतं मी आमदार होतो ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला ते राष्ट्रवादीचे माझ्याबरोबर युवकचे अध्यक्ष होते आणि नंतर आमदार म्हणून आम्ही दोघं बरेच वर्ष होतो. पण मला वाटतंय त्यांचा सत्कार करण्याबद्दल, ते मला मंत्रिमंडळात सिनियर पण आहेत कारण माझ्या आधी ते मंत्री झाले, त्यामुळे सिनियरिटीनं पण ते माझ्या पुढे आहेत. पण मला वाटतं सत्कार करण्याची संधी साहित्य परिषदेमुळे मला इथं मिळाली, नाही तर त्यांचा काय सामंत साहेबांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली नाही. पण मी 2दा गोवा हायवेची दौरा केला कारण गणपती आहेत, परत टीका टिप्पणी शिव्या खायला लागून नाहीत म्हणून सगळं गणपतीला जाता येतं. पण मी जाऊन आलो 2दा ह्याला, पण मला काय रत्नागिरीला मी मुद्दामून मुक्काम केला. पण उदय सामंत साहेब काय मला तिथं भेटले नाही. का ते माझ्यावर नाराज असतात मला माहित नाही. मला त्यांच्या गावी जाऊन मला ते भेटले नाही ह्याचं मला फार म्हणजे अगदी दुःख असं आत. आज साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांचा म्हणजे आमची मैत्री चांगली आहे. आमचं काय बाकी नाही, आमची गंमत करतो मी. आमची मैत्री फार चांगली आहे दोघांची आणि ती कायम राहणार. ह्याच्याबद्दल काय नाही, मंत्री असो नसो हा विषय नंतरचा. पण आज ते इथं आले, त्यांचं स्वागत करतो. विनोद आता याचा कार्यवाह किंवा कार्याध्यक्ष म्हणून विनोद कुलकर्णी आहेत आणि नक्कीच त्यांनी बरीचशी सातारची माहिती आपल्याला सांगितलेली आहे किंवा सातारचं 1905 मध्ये पहिलं साहित्य संमेलन झालं, त्याच्यानंतर 1962 मध्ये दुसरं झालं आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी कैलासवासी अभयसिंहराजे भोसले यांनी 1993 मध्ये साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन त्यावेळेला त्यांनी घेतलं होतं. सातारला नक्कीच म्हणजे सातारा म्हणजे नुसतं सातारा नाही तर आमच्या जिल्ह्याला एक परंपरा आहे ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरेच म्हणजे मोठमोठे लेखक, नाटककार, कवी असे अनेक मोठमोठी लोक साहित्यातली या क्षेत्रातली कला क्षेत्रातली साताऱ्यातनं आली हे आपण सगळ्यांनी बघितलंय. त्यामुळे नक्कीच आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आणि आज आम्हाला अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर मिलिंद जोशी सर असतील, साहित्य परिषदेच्या सगळ्यांनी ही संधी आम्हाला परत एकदा सातारकरांना दिली
त्याचा आम्हाला सगळ्या सातारकरांना अगदी म्हणजे मला वाटतं शब्दामध्ये आम्ही प्रकट करू शकणार नाही, पण एवढा आनंद आहे की आम्हाला आज आपण हे दिले. आणि सगळं जर बघितलं तर बरोबर 33 वर्षानं आम्हाला म्हणजे काय म्हणजे फिगर्स जरी बघितले तरी अभयसिंह राजांनी घेतलेलं 99 या बरोबर एका याच्यामध्ये म्हणजे एक योगायोग आहे. आणि मला वाटतं विनोदनं जे सांगितलं की ह्या सगळ्याचा विक्रम झाला पाहिजे, त्यामुळे तो विक्रम सातारकर म्हणून आम्ही नक्की या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नक्की करू. आपलं सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायला आम्ही सर्वजण उत्सुक आहोतच. आम्ही सगळेजण कामाला लागलेलं विनोद काय कोणाला शांत बसून देत नाही. म्हणजे मी जे काही 2 दिवस साताऱ्यामध्ये जातो म्हणजे आता मुंबईमुळे इकडे तिकडे जाण्यामुळं 2 दिवसातला आता सध्या तरी निम्मा दिवस विनोद बरोबरच मला घालवायला लागतो. त्याला फोन कर, त्याला फोन कर, ह्याला भेटायला चला, त्याला भेटायला चला. त्यामुळं नक्कीच जे नियोजन करायचे आणि चांगलं नियोजन व्हावं हा प्रयत्न आम्ही पूर्ण करतोय. आज या निमित्तानं हे आमची शाहूपुरी शाखा जी आहे, जी विनोदनं सांगितले काही काळ खंड या सगळ्या याच्यामध्ये पडला होता आणि शाहूपुरी शाखेच्या वतीनं बरंच काळ मराठी भाषेच्या ह्याच्यामध्ये केलं, याचा उल्लेख त्याच्या प्रास्ताविकेत केला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. पण अनेक वर्ष प्रयत्न चालूच होते, पण त्याच्यामध्ये आपला पण काहीतरी सातारकर म्हणून त्याच्यात हातभार लावला पाहिजे, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. पण आम्ही दिल्लीला गेलो. मिलिंद जोशी सर आमच्या बरोबर होते. मिलिंद जोशी सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीला गेलो होतो. आणि मागं पण मी सांगितलं, आम्ही ज्या दिवशी गेलो 26 जानेवारी होती, ते पोलीस म्हटले बाहेर काय तुम्ही कुठे यायचं नाही, म्हणजे आंदोलन म्हटले असलं काही इथं करायचं नाही तर अटक करणार तू. म्हणजे ते 26 जानेवारीची परेड विरेड सगळं तिथंच असतं. तरी मग आम्ही त्याच्यातनं पण सगळ्यांनी मिळून एक काढली. विनोद असल्यामुळे विनोद म्हटला आपण आलोय म्हणलं आता काहीतरी आपण केलं हे दिसलं पाहिजे. मग आम्ही त्या महाराष्ट्र सदनच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे जाऊन बसलो आणि तिथं आमचं आंदोलन आम्ही बंदिस्त याच्यामध्ये का होईना म्हणजे त्या कंपाऊंडच्या आत का होईना पण आम्ही केलं. नंतर मला वाटतं प्रकाश जावडेकरांना आम्ही संध्याकाळी भेटायला गेलो, त्यावेळेला ते जावडेकर साहेब मंत्री होते, त्यांना भेटायला गेलो सगळे, त्यांना निवेदन दिलं. आणि मग नंतरच पत्र वगैरे पाठवण्याचं पण शाहूपुरी शाखेनं तो उपक्रम घेतला. आपण 1,00,000 पत्र आपण पंतप्रधानांना साताऱ्यातनं पाठवली होती की अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा. आणि शेवटी तो निर्णय पंतप्रधानांच्या आणि जे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून सगळ्या पाठपुराव्यातनं झाला. आणि आपलं पण सगळ्यांचं त्याला उदय सामंत त्या विभागाचं सगळी जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे सगळ्यांच्या माध्यमातून आज हा निर्णय झालाय. आणि नक्कीच पुढे सुद्धा अशी आम्ही बसलो त्यावेळेला थोडंफार देशमुख साहेबांनी विषय काढला होता की मराठी भाषेचा आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, पुढं त्याला लागणारी जी काही मदत आहे ती झाली पाहिजे. आणि मला नक्की खात्री आहे की उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या नक्की यांच्या माध्यमातून पूर्ण होतील. त्याचं एक आहे की देवेंद्रजींबरोबर पण चांगला त्यांचं हे आणि शिंदे साहेबांबरोबर पण, त्यामुळे दोन्हीकडे बरोबर ते काम होण्याच्या दिल्लीत आपली ओळख आहे. आता मला विनोद भागवत ते मला मी म्हटलं त्यांचा सत्कार केला. मी त्यांना एवढंच म्हटलं 2 पेढ्याचे हार आणले, एकच तुम्हाला डबल घातलेला नाहीये. फडणवीस साहेबांना पण आपण कंदी पेढ्याचा हार दिला, कारण सातारला पेढे आणि बर्फी भरपूर आहे. तुम्ही बघितलं मला काही येणं दिलेलं नाही. पेढे आणि बर्फी खाऊन आम्ही सातारकर तसं कंटाळलोय. आम्हाला पण एक आहे की विनोद बोलता बोलता म्हणलं की पुढं सामंत साहेबांची म्हणजे प्रमोशन म्हणाले, तर मला म्हटले मला इथं माझं काही काम काढायला तुम्ही इथं बोलत सध्या कुठं काय बातमी कशाची होईल आणि सध्या सगळी राजकीय. पण
आज या निमित्तानं मी मनापासून आपलं सर्वांचं म्हणजे आमचा नक्कीच सातारकर म्हणून आम्ही हे साहित्य संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी करू ही खात्री या निमित्तानं देतो. आणि एक सातारची ओळख, सातारचा ठसा या साहित्य क्षेत्रामध्ये आणि साहित्य संमेलनाच्या सगळ्या याच्यामध्ये जसा 93 साली अभयसिंह राजेंनी त्या ठिकाणी त्या नियोजनातनं जसा एक ठसा, वेगळा ठसा उमटवला होता, तसाच एक वेगळा ठसा सातारकर म्हणून या सुद्धा उमटवण्याचा आमचा प्रयत्न राहिला आणि आम्ही तो करून दाखवू ही नक्कीच या निमित्तानं खात्री देऊ इच्छितो. मी फडणवीस साहेबांचं पण स्वागत अध्यक्ष म्हणून मनापासून आभार मानतो की त्यांनी हे बोधचिन्ह आमचं आपल्या सातारच्या साहित्य संमेलनाचं आम्हाला करून दिलं. हा बहुमान त्यांनी आम्हाला दिला, त्यांचं मनापासून हे आभार मानतो. बाकी जास्त वेळ न घेता, कारण म्हणजे मला पण पुढे जायचं, सामंत साहेबांना पण नाशिकचा दौरा आहे इथून पुढं, पण मला इथं बोलवलं आणि हे विनोदनं सांगितलं की तो माझा मित्र आहे आणि कार्यकर्ता आहे. मित्र आहे हे खरंय, कार्यकर्ता आहे असं मी म्हणणार नाही, कारण तो एका वृत्तपत्राचा संपादक आहे. त्याला जर मी कार्यकर्ता म्हटलं तर उद्या माझी सातारला काय बातमी येईल मला भीती वाटायला लागली. कारण विनोदची लेखणी सर म्हणजे तसा दिसायला छोटा आहे, त्याची लेखणी सातारा जिल्ह्यामध्ये फार खतरनाक लेखणी, फार कोण विनोदच्या म्हणजे नादाला लागत. जिल्ह्यातली जी सगळी म्हणजे मी, शंभूराजे वगैरे सगळी आम्ही सगळ्यांची चांगली मैत्री विनोद बरोबर आहे. त्यामुळे विनोद कुलकर्णींना कोणी सातारमध्ये तरी जिल्ह्यात तरी म्हणजे अगदी उदयनराजे सुद्धा ते पण विनोदला म्हणून फोन करून कुणी साताऱ्यामध्ये विनोदला हे करत नाही. त्यामुळे विनोद सिरीज आमचे कालनं व्हिडिओ घेतात, खासदारांना थोड्या वेळात पोच करून जास्त घेत नाही. आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतो आणि आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.